नमस्ते. मी अरविंद दामले आपलं स्वागत करीत आहे. मी आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठीतील कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 481वा भाग. ह्या आपल्याला पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पहिली मराठीतली कविता आहे. देव एक मोठा नाटककार आहे, गमतीशीर पण आहे. तो तऱ्हेतऱ्हेची नाटके लिहितो, आपल्याला त्याच्यात भूमिका पण देतो. पण त्या भूमिकेमध्ये जाऊन त्या अंगाने काम करणे, दिलेली भूमिका समर्थपणे निभावणे आणि नाटकाच्या शेवटी ते फक्त एक नाटकच होतं असे वाटणे, यात आपण कुठेतरी कमी पडतो. देव एक मोठा नाटककार आहे, गमतीशीर पण आहे. तो तऱ्हेतऱ्हेची नाटके लिहितो, आपल्याला त्यात भूमिका पण देतो. पण त्या भूमिकेत जाऊन त्या अंगाने काम करणे, दिलेली भूमिका समर्थपणे निभावणे आणि नाटकाच्या शेवटी ते एक नाटकच होतं हे वाटणे, यात आपणच कुठेतरी कमी पडतो. दुसरी कविता आहे. काळ हा एक चांगला शिक्षक आहे, पण त्या शिक्षकात वाईट एवढेच आहे की सगळे शिकायच्या आतच सर्वांना मरण येत आहे. काळ हा एक चांगला शिक्षक आहे, त्यात वाईट एवढेच आहे की सगळे शिकायच्या आतच सर्वांना मरण येत आहे. तिसरी कविता आहे. कुठल्या तरी तज्ज्ञ माणसालाही वाटेल ते प्रश्न विचारू नयेत ह्याविषयी. एक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे क्रिकेटचे कोच आमच्या शाळेत आले. ते तज्ज्ञ आहेत, त्यांना कोणतेही अवघड प्रश्न विचारा असे आम्हाला सांगितले गेले. मग एकाने विचारले, 229चे वर्गमूळ काय? हा प्रश्न ऐकून ते निरुत्तर झाले. एका आंतरराष्ट्रीय कीर्तीचे क्रिकेटचे कोच आमच्या शाळेत आले. ते तज्ज्ञ आहेत, त्यांना कोणतेही अवघड प्रश्न विचारा असे आम्हाला सांगितले गेले. 229चे वर्गमूळ काय हा प्रश्न ऐकून ते निरुत्तर झाले. माझी चौथी कविता आहे. शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी ह्या ग्रंथावर आधारित 27वा भाग. मज्जा अस्थि चर्बी स्नायु रक्त त्वचेने शरीर बनते. हाथ पाय छाती पाठ अन मेंदूनेही बनते. मज्जा अस्थि चर्बी स्नायु रक्त त्वचेने शरीर बनते. हात पाय छाती पाठ अन मेंदूनेही ते बनते. असे सर्व भाग त्याचे दिसण्यासारखे झाले. जे दिसते आहे तोच मी हे विचार पक्के झाले. असे सर्व भाग त्याचे दिसण्यासारखे झाले. जे दिसते आहे तोच मी हे विचार पक्के झाले. आकाश हवा अग्नी पाणी अन मातीने शरीर बनले. मन बुद्धी चित्त अहंकार यांनी त्याचे गुण झाले. आकाश हवा अग्नी पाणी अन मातीने शरीर बनले. मन बुद्धी चित्त अहंकार यांनी त्याचे गुण झाले. शरीरच मी अन मीच शरीर हे प्रत्येकाला पटले. असे सारे ऋषी मुनींनी आपल्याला सांगितले. शरीरच मी अन मीच शरीर हे प्रत्येकाला पटले. असे सारे ऋषी मुनींनी आपल्याला सांगितले. जे दिसते ते स्थूल शरीर हे नाव त्याला दिले. 5 भूतांचे सूक्ष्म शरीर असेही त्याला म्हटले. जे दिसते ते स्थूल शरीर हे नाव त्याला दिले.
पाच भूतांचे सूक्ष्म शरीर असेही त्याला म्हटले. सर्व भाग एकत्र जोडून हे शरीर बनले. भोवतीचे कळण्यासाठी पाच इंद्रिय बनले. सर्व भाग एकत्र जोडून हे शरीर बनले. भोवतीचे कळण्यासाठी पाच इंद्रिय बनले. दृष्टी, आवाज, स्वाद अन वास हे चारी बनले. स्पर्श, वेदना कळण्यासाठी त्वचेला बनवले. दृष्टी, आवाज, स्वाद अन वास हे चारी बनले. स्पर्श, वेदना कळण्यासाठी त्वचेला बनवले. अशा तऱ्हेने पाच इंद्रिये ज्ञानेंद्रिय झाली. काय हवेसे काय नकोसे ही भावना आली. अशा तऱ्हेने पाच इंद्रिये ज्ञानेंद्रिये झाली. काय हवेसे काय नकोसे ही भावना आली. काय कसे ते कळण्यासाठी भाव बनवले. आनंद बनवला त्याच्या उलटे दुःखही बनवले. काय कसे हे कळण्यासाठी भाव बनवले. आनंद बनवला त्याच्या उलटे दुःखही बनवले. उलट्या सुलट्या भावनांचे द्वंद्व बनवले. उंच बुटका चांगला वाईट मग कळू लागले. उलट्या सुलट्या भावनांचे द्वंद्व बनवले. उंच बुटका चांगला वाईट मग कळू लागले. विशेषणे अन क्रिया विशेषण दोन्ही समजले. वेगवेगळ्या मतांचे जन्म मग आपोआप झाले. विशेषण आणि क्रिया विशेषण दोन्ही समजले. वेगवेगळ्या मतांचे जन्म मग आपोआप झाले.